नमस्कार मैत्रिणींनो, काजल रेसिपीमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पालकाचे पापड कसे बनवायचे याची रेसिपी बघणार आहोत. अगदी छान प्रकारे पालकाचे पापड बनवून तयार होतात. अगदी साधी आणि सोपी सरळ रेसिपी आहे. छान प्रकारे आपले पापड बनवून तयार होतात. आपण बघू शकता छान प्रकारे आपले पापड बनवून तयार झाले आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथं मी 1 किलो रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. हे तांदूळ मी स्वच्छ निवडून घेतलेले आहे. आता यामध्ये पाणी टाकून आपल्याला हे तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तांदूळामधले मळकट पाणी निघेपर्यंत आपल्याला हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तांदूळ स्वच्छ झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचे आहे आणि ताट ठेवून आपल्याला 2 दिवस 2 रात्र हे तांदूळ भिजवून घ्यायचे आहे. तिसऱ्या दिवशी आपण बघू शकता तांदूळ अशा प्रकारे आपले भिजलेले आहे. भिजल्यानंतर तांदूळाचा कलर पांढरा शुभ्र दिसतो. आता यामधले पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे. तांदूळामधले पाणी काढल्यानंतर आपल्याला तांदूळ पुन्हा 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला कडक उन्हात हे वाळवून घ्यायचे आहे. अशा प्रकारे इथं कडक उन्हात तांदूळ मी वाळवून घेतले आहे. त्यानंतर आपल्याला गिरणीतून हे तांदूळ बारीक दळून आणायचे आहे. अशा पद्धतीने हे मी पीठ बारीक दळून घेतले आहे. या पिठामध्ये मी नागली पापड मसाला टाकणार आहे. एका ग्लासामध्ये हे पीठ मी टाकून घेणार आहे. एका ग्लासाची मी केशी घेणार आहे. जितकं पीठ तितकंच आपल्याला पालकाची प्युरी घ्यायची आहे. अशा प्रकारे आपल्याला पीठ ग्लासमध्ये टाकून घ्यायचे आहे. तिथं मी पालक घेतलेली आहे. पालक मी स्वच्छ निवडून घेतलेली आहे. पालक आपल्याला 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्यानंतर पालक आपल्याला मिक्सरच्या भांड्यामधून बारीक काढून घ्यायचा आहे. पालकाची प्युरी आपल्याला बनवून घ्यायची आहे. थोडे पाणी टाकून आपल्याला पालकाची प्युरी बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे पालक आपल्याला चिरून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि पालकाची प्युरी आपल्याला पुन्हा बनवून घ्यायची आहे. अशा प्रकारे पालकाची प्युरी तुम्ही बनवलेली आहे. ही प्युरी आपल्याला पुरणाच्या गाळणीने गाळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी ही प्युरी गाळून घेणार आहे. पालकाची छान प्रकारे आपली प्युरी बनवून तयार झालेली आहे. एका वाटीमध्ये मी नागली पापड मसाला काढून घेणार आहे. एक ग्लास तांदूळाचे पीठ मी काढून ठेवलेले आहे. 1 ग्लास पिठासाठी 1 ग्लास प्युरी आपल्याला खिशीसाठी घ्यायची आहे. आपल्याला एका वाटीमध्ये डिंकाचे 5 ते 6 तुकडे घ्यायचे आहे. आता एक जाड बुडाचे भांडे आपल्याला घ्यायचे आहे. त्यामध्ये आपल्याला ही 1 ग्लास प्युरी टाकायची आहे. या प्युरीला आपल्याला चांगल्या प्रकारे उकळी द्यायची आहे. पालकाच्या प्युरीला उकळी आल्यानंतर त्यामध्ये आपल्याला 2 चमचे नागली पापड मसाला टाकायचा आहे आणि चाटूच्या साहाय्याने हा मसाला आपल्याला चांगल्या प्रकारे प्युरीमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे. प्युरीला उकळी आल्यानंतर यामध्ये आपल्याला 1 ग्लास तांदूळाचे पीठ टाकायचे आहे. प्युरीचे पाणी पिठावर आल्यानंतर आपल्याला हे पीठ चांगल्या प्रकारे चाटूच्या साहाय्याने हाटून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने आपल्याला 5 मिनिटं हे पीठ चांगल्या प्रकारे गुठळी न पाडता हाटून घ्यायचे आहे. त्यावर पाण्याचा थोडा चिपका मारायचा आहे. पाण्याचा हात लावून आपल्याला चाटूला लागलेले पीठ देखील काढून घ्यायचे आहे.
आता हे ताट ठेवून आपल्याला हे पीठ चांगल्या प्रकारे 7 ते 8 मिनिटं शिजवून घ्यायचे आहे. आपण बघू शकता अशा प्रकारे आपले पीठ शिजून तयार झालेले आहे. आता हे पीठ आपल्याला एका ओल्या सुती कापडावर काढून घ्यायचे आहे. ओल्या कपड्याच्या सहाय्याने हे पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे मळून घ्यायचे आहे. अगदी सॉफ्ट असे पीठ आपल्याला हे मळून घ्यायचे आहे. पीठ चांगले मळल्यानंतर आपले पापड हे चांगल्या प्रकारे लाटले जातात. पापड फाटत नाही. आपण बघू शकता अशा प्रकारे सॉफ्ट असे हे पीठ आपल्याला मळून घ्यायचे आहे. आता कपड्याच्या सहाय्याने हे पीठ आपल्याला झाकून ठेवायचे आहे. आता पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे आहे. अशा पद्धतीचे खिशीचे पापड लाटायचे लाटणे हे बाजारात आपल्याला मिळतात. या लाटण्याच्या सहाय्यानेच आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे आहे. आता बोटाच्या सहाय्याने अलगदपणे आपल्याला हे पापड काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे दुरडीवर आपल्याला हे पापड टाकायचे आहे. नंतर उन्हामध्ये कडक हे पापड आपल्याला वाळवून घ्यायचे आहे. आपण बघू शकता छान प्रकारे दोन दिवस उन्हात हे पापड मी वाळवून घेतले आहे. आता तुम्हाला हा पापड मी तळून दाखवणार आहे. छान प्रकारे आपला हा पापड फुलतो. खायला देखील पालकाचे पापड हे स्वादिष्ट लागतात. आपण एकदा नक्की ही रेसिपी बनवून बघा. रेसिपी आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.